3 विद्यार्थी सरपण आणण्याकरता गेले. तुम्ही संस्थेवर आहात ना राजे हो. बघा विद्यार्थी दशा काय असते, ऐका. 3 विद्यार्थी संध्याकाळच्या आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळच्या 3 टायमाचा महाराज स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणण्याकरता 3 विद्यार्थी गेले. त्याच्यातला एक विद्यार्थी आहे, तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात येतो एक विद्यार्थी. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक विद्यार्थी. दुसरा विद्यार्थी आहे द्वापार युगातला 1 नंबरचा वारकरी. त्याचं नाव आहे सुदामदेव. आणि तिसरा विद्यार्थी आहे चंद्रसेन. जे 27 विद्यार्थी होते का 23 विद्यार्थी होते का सांदीपनींच्या आश्रमावर, त्याच्यापैकी एक चंद्रसेन होता. आई साहेबांनी शिक्षण महर्षी बापू, शिक्षण महर्षी हे 10, 15, 20 कॉलेजवाले नाही. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला एकच शिक्षण महर्षी, महर्षी सांदीपनी. भाविकाची आवडी देवा. भाविक कोणाला म्हणायचंय? पहिलं जड गेलं असेल तुम्हाला थोडंसं सोप्यात सांगतो. जास्त अडचणीत हात घालीत नाही मी, पण इचून निघत असते. हे 3 जण सरपण आणण्याकरता गेले. महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीनं सांगितलं, कन्हैया, जी आई साहेब जी बाळा, आज दुपारच्या स्वयंपाकापुरतं सरपण आपल्याकडे आहे. दिवस पावसाळ्याचे होते, पण आज संध्याकाळ, उद्या दुपार आणि उद्या संध्याकाळ या 3 टायमाचं सरपण आणण्याकरता तुम्हाला 3घांना जावं लागते. 3 मुळ्या घेऊन या. पंढरपुरातला मालक विद्यार्थी दशेमध्ये सरपण आणायला जात होता. विद्यार्थी दशेत किमान तुम्ही झोप जाळून गाथा तरी वाची जा, नका सरपण आणायला जाऊ. आता कोण्याच विद्यार्थ्याला सरपण आणायची गरज नसेल, नाही का बरं? तू काहीच नाही, ती वेळ नाही आता तुमच्याकडे. तुम्ही गाथा निष्ठेने वाची जा, देव तुमचं चांगलं करेल. अरे विद्यार्थी जीवनात निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. चला, 3 जण निघाले. देवाला आवड्याव किती मोठं करतो हरिश्चंद्र दादा पहा. देवावर सरपण आणायची भारी आली की सुदाम देवानं रडायचं. कन्हैया, तू दही, दूध, तूप, लोणी खाल्लेलं आहेस रे, तुझे हात कोमल आहेत कन्हैया. मला असं वाटतंय आईसाहेबांनी तुला सांगत जाऊ नये. देवान काय म्हणावं, सुदामा, अरे माझे आईसाहेब किती गोड आहेत, मला सरपणाची बारी दुसऱ्या सोबत देत नाहीत, तुझ्या सोबत देतात. सुदाम देवानं कधीच देवाला सरपण मोडू दिलं नाही. राजसस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. इतका सुंदर देव, हात किती गोड असतील त्याचे, नाही मोडू दिलं कधीच. निघाले. आज समोर सप्ताहाचं गेट आहे, तिथपर्यंत हे 3 जण पोचले. 2 जण चंद्रसेन आणि कृष्ण परमात्मा. आणि तेवढ्यात एक महाराज आले आश्रमावर. भिक्षाम देहि मा. भात शिजत घातलेला होता आणि त्या महाराजांना कांती भिक्षा आवडत नव्हती. भिक्षेचे प्रकार 9, त्याच्यातल्या 2 भिक्षा सांगतो. एक कोरडी आणि कांती. कांती भिक्षेला वारकरी संप्रदायात श्री गुरु समर्थ सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये कांती भिक्षेला मधुकरी हे नाव प्राप्त झालं. मधुकरी, कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ. तोडकर महाराज, शिजलेली पदार्थ कांती भिक्षा. यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांना भरत बॉ कोरडा शिदा असतो. जला स्पर्शा भय व्याप्तियाम जठरानुरो तृप्तावसहा नैव पारणी जायते. पारणी म्हणजे हात. ज्या वस्तूला पाणी लागले ती वस्तू यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी स्वीकारित नसतात. अशी भिक्षा. आता येणारा महात्मा कांती भिक्षा घेणारा नव्हता आणि कोरडे वस्तूच नव्हती ना, द्यायचं काय? महाराज शिक्षण महर्षाची पत्नी होती, जिच्याकडे पंढरपुरातला मालक शिकायला होता. ती सामान्य बाई असेल का? विटेवरचा मालक तिच्या हातानं 2 टायमाच्या भाकरी खात होता. ती सामान्य? काय अधिकार असेल त्या माऊलीचा? भाविकाची आवडी सांगतोय. आणि मग गुरुवर्य
आपल्याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, माफ करा जी. महाराज इतका रागीट महाराज, सतीश बुवा 5 रागीट महाराजापैकी एक. त्या महाराजाचं नाव दुर्वास. हे तुमच्या मायासारखी फिनफिनी रागीट नाही. मग पत्रिका नावच पदवी कस काय चुकली, मग ती टाकलीच काऊन नाही. अरे काय सुंबळ्यान, काय त्या पदव्यान, काय येडपटपणा. तो काय दिमाग दाखवायचा इथं दाखणं माईकवर का पत्रिकेवच काय. अरे ह्या पदव्या टेबला खालून खुर्ची दिल्यावर कोणाला भेटत येता. त्या टेबला खालून सुटकेस खुर्चीत म्हणलं मी, कोणाला भेटत येत. यटगळायला भेटायला त्या पदव्या. विठाला ते पत्रिका छापणार कदरली ते बसनत ना त्या पदव्या तितक्या, बसत ना तितक्या त्या बसत न. हो मगाशी एक जणाचा फोन आला, त्यानं 14 पदव्या सांगितल्या. माझ्या कानातली किडी मेली. आणि काम आणि काय तारीख घ्यायची, मग इतक्या पदव्या काय सांगायला. का माझ्या घरी पोरगी द्यायची का मही त्याला करायची, काय गरजच नाही इतक्या कुठं नाही. तारीख घ्यायची. पण ते आहे का नाही, तुम्ही होते ना ऐकायला बाबा. काय लोक सांगतील बाबा बाबा बाबा, हे फुकट कळण शेंडी वळवळ हे नाद असतं लोकांना. चला 5 रागीट महात्मे, शीघ्र कोपी म्हणायचं पुराणाच्या भाषेत. दुर्वास महाराज, दुर्वासानं पापण्या खाली केल्या आणि सांदीपनींच्या पत्नीनं नमस्कार केला. अधिकारी मायवली होती ती. हा देवाला भाकरी घालीत होती. साधी होती का महाराज ती, देवाला भाकरी घालायची. पण दुर्वास निघल्याच्या नंतर पाठीमागून सुदामदेव निघाले. आवाज दिला, सुदाम जी आई साहेब. मधात गेल्या माझ्या पश्चात बसतीत इतके हरभरे एका कपड्यात बांधले आणि ते सुदामदेवाला देऊन टाकले. सांगितलं, बाळा चंद्रसेन, तू आणि कन्हैया 3 जण हे हरभरे खाऊन टाका. इतकेच हरभरे म्हणजे एक चिमुटी एकाला येणार, पण 3 जणांनी खा. गुरुमातेचा संदेश. चंद्रसेन आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गेट पर्यंत, हे अजयच्या स्टँडच्या पलीकडं सुदामदेव आणि त्यांच्या थोडसे पुढे दुर्वास होते. आणि सुदामदेवानं दुर्वासाला ओलांडलं नव्हतं, ओलांडायला पाहिजे. हे घरानं होतच नव्हतं. पण सुदामदेवाला ओलांडून माझा सखा पुढे गेलाय. तळमळ होती हो, देवाईशी लय आवड होती. माझा सखा पुढे गेलाय म्हणून पावलं उचलले स्वामीजी आणि कमरेला खोसलेलं गथुडं दुर्वासानं पाहिलं. ए जी मुद्रा, ए मान खाली घातली. जी काय कमरेला. आई साहेबांनी हरभरे दिलेत. आई साहेबांनी हरभरे दिलेत, हरभरे दिलेत, हरभरे. ठीक आहे, मला नाही दिले रे. हरभऱ्याला कुठं पाणी होतं, कोरडे होते ना. मला नाही दिले रे. मी देऊ का. सोडी कमरेची पुरचुंडी फडक्यात बांधलेली. मी देऊ का तुम्हाला. अरे दुसऱ्याचं खाणारा मी नाही. काय वाक्य असतात महाराजा लोकांचे. तुम्हा 3घांना दिले ना शत्रुघ्न, हे मला नाही खायचं. पण लक्षात ठेवा बेट्यांनो, मला टाळून तुम्हाला दिलंय. पुढे सांगतो काय झालं तर. एकट्यानं ऐकलं तो दुर्वासाचं वाक्य. एकट्यानं ऐकलं दादा, एकट्यानं ऐकलं. एका झाडावर चढले, त्या झाडाची एक फांदी वाळलेली होती आणि वाळलेली फांदी कडा 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 मोडून खाली एकट्या सुदामदेवानं टाकली. चंद्रसेनाचा जरा अशक्तपणा होता, मी नाही सांगत. हा डोंगरोजी महाराज सांगायचे चंद्रसेन. भागवतातलं नाविन्यपूर्ण रत्न धारुरकर शास्त्री, चक्रांकित महाराज, श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे चंद्रसेन तब्येतीने वीक होता. चंद्रसेनाचे आई वडील वारले होते, अनाथ लेकरू होतं आणि दुर्वास जात असताना झाडाच्या बुंथ्यापाशी रडत बसलं होतं. काय आई बाबा गेलेत, चल माझ्या आश्रमावर. वीक झालेलं शरीर होतं. पण सुदामदेवानं लक्षात घेतलं, एका साधूचा मुलगा आहे, आई वडील मृत्यू पावलेत, म्हणून तूही सरपण नको मोडी जाऊ. जगाचा बाप कोमल आहे. जगातलं कोणत्याही फुलाची पाकळी पंढरपुरातल्या मालकाच्या गालाला लावा, पाकळी लाजून खाली पडन. इतका सुंदर येतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा.
किंवा रूप सावळे सकुमार कानी कुंडल मकराकार पंढरपुरीचा निळा रूप पाहता लोचनी हो अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू पाहिलिया वेध लावी पैसे जीवी जडोनी काय ताकद महाराज कोटी ब्रह्महत्या सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतकी त्या रूपात ताकद आहे आणि एवढा सुकुमार देव त्याला कसं सरपण एकट्या सुदाम देवानं मोडायचं काबाड कष्ट करणारा महात्मा ब्राह्मणाच्या कुळातला साधू हो 3 मुळे इतकं सरपण खाली टाकलं खाली उतरायचं बापू पाऊस सुरू झाला झाडाची एकच फांदी वाळलेली सतीश बुवा सगळ्या फांद्या गर्दाबाज एका खाली एक फांद्या खाली 3 जण लपल्या गेले धो धो पाऊस आला 10-5 मिनिटाच्या नंतर पाऊस उघडला खाली पाणी वाहत होत आवाज दिला का सुदाम कन्हैया सरपंच सगळं पाण्यात भिजले खाली चिखले बसायला जागा नाही अर्धासा घंटा वरीच बसू पाणी वाहत गेल्यावर काड्या कोरड्या होत्याल मग येचू वरी बसले महाराज वरी बसायची इच्छा नव्हती हो कारण सांगतो तुम्हाला भाविक कोणाला म्हणतात वरच्या फांदीवर सुदामदेव आहेत त्याच्या खालच्या फांदीवर चंद्रसेन आहे आणि सगळ्यात खालच्या फांदीवर पंढरपुरातला मालक आहे आणि सुदाम देवानं गुरुमातेनं दिलेल्या हरभऱ्याची पुरचुंडी कमरेची काढून हातात घेतली कमरेची काढून हातात घेतली महाराज पुराणात कधीच सांगायचं नाही बरं का हरभऱ्यामुळे दारिद्र्य आलं लोक येड्यात काढतील आपल्याला सुख सांगतात राजा परीक्षिते आणि काय सुदाम देवानं एकट्यानंच हरभरे खाल्ले बरं का आणि मग देवाला राग आला बरं का आणि देवानं शाप द्याला सुदामा तू भिकारी होशील सुमळ्या वाचून सांग जाय मरतेन तुया पुढचे माणसं आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी आपल्या संप्रदायात आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते महाराज एकट्यानं हरभरे खाल्ले याच्या करता दारिद्र्य नाही त्याचा खरा भाव पा काय तुम्हाला वाटतंय ज्या देवाला सुदामदेव सरपण मोडू देत नाहीत ते सुदामदेव भिकारचोट असतील अहो असू द्या गरीबी पण हृदयानं श्रीमंत महात्मा होता सुदामदेव हृदयानं श्रीमंत ठराविक वारकऱ्यांची यादी पहा पुराणातली जगातला पहिला वारकरी ज्याची सोन्याची समाधी गंधमादन भद्रा मारुतीच्या सोबतचा महात्मा जगातली पहिली कृतात्रेतायुगातली समाधी कोणाची असेल तर वारकऱ्याची तो गंधमादन फार अलौकिक लोक होते महाराज फार अलौकिक फक्त काय झालंय आपलं तोंड पुरत नाही म्हणून अंगूर आंबट आपल्याला कटाळाय चांगलं वाचवायचा ही शोकांतिक आहे मी तर नेहमी सांगत असतो तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आम्ही तुम्हाला भुका लावूनच जाऊ तुम्ही अभ्यास व्हा की तुमच्या पुढे कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला व्हा घामानं इतके विद्वान पाहिजे तुम्ही गाफील आणि याचं सांगू का तुम्हाला चुकीच्या माणसाला स्वीकारल्याच्या नंतर याचा अर्ध पाप तुम्हाला पण असते तुम्हाला वाटतं का हा जाऊ द्या ज्याची त्याच्या असं नसतं सुंबळ्या केले पाप जाणे दिले क्या बात है दोघायला पाप येते सुदाम देवानं ते हरभऱ्याकडे पाहून 10-15 मिनिटं रडत होते
सुदामदेवाने विचार केला, ही हरभरे जर जमिनीवर टाकली आणि किड्या मुंग्यानं खाल्ले तर त्यांचं आयुष्यात बदल आहे. ही हरभरे एखाद्या वानरानं खाल्ले तर त्याच्या जीवनात बदल आहे. ही हरभरे जर पाण्यात टाकली, समुद्रात गेली, जलचरानं खाल्ली नंदुबा तर त्यांच्या जीवनात बदल आहे. ही हरभरे एखाद्या वाटसरूनं खाल्ली तर त्याच्या जीवनात बदल आहे. पण हे हरभरे खालच्या दोघांनी खाता कामा नये. एकट्यानं हरभरे खाऊन टाकले. एकट्यानं. खालचं फार चतुर आहे. देव चतुर, देव चतुर. चतुर आहे महाराज, त्याच्यासारखा चतुरच कोणी नाही. चतुरा तो शिरोमणी. कितीतरी महाराज चतुरच नाही. एक जण म्हणला तालुक्यात माझ्यासारखा चालू कोणीच नाही. पठ्यासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. मी म्हणलं चालू, तू यासारख्या चालूला जनजन्माला घातले, त्यो किती चालू, त्यो किती चालू याचा विचार कर ना तू. का तूच म्हणतो मी तालुक्यात चालू, मी तालुक्यात चालू. माझ्यासारखा गुंडच कोणी नाही. अरे ज्यानं रावणाला आपटू हाणले, त्यो किती नंबरचा गुंड. त्याच्या कुठे बरोबरी होत असते वे देवाची. देव देव आहे महाराज. ते त्याच्या कशाचीच बरोबरी करू नका. त्याचं फक्त गुण घेत जा. इतकंच मोठं काम करा, त्याची नाही बरोबरी करायची. खालून आवाज दिला, सुदाम जी कन्हैया काय वाचतंय रे. सितो जायते नाहम दंत पंगती आसू. शीत म्हणजे थंडी आणि दंत पंगती म्हणजे दात. अति थंडी वाढल्यामुळं माझे दात कडकड वाजतात. इतका पुरावा आहे फक्त बरं का, 1.5 श्लोकाचा. हा एवढाच पुरावा. चंद्रसेनानं विचारलं, माझ्याकडे कमरेला बांधलेला एक छोटासा शेला आहे, तुझ्या डोक्याला बांधायला देऊ का. सुदामदेवानं सांगितलं, चंद्रसेन माझ्यापेक्षा तू अशक्त आहेस. तुला बाहेरचं वातावरण सहन करण्याची क्षमता नाही. तो छोटासा पंचा तुझ्या कानाला बांध. दया आहे, दया आहे. खालच्यानं पुन्हा विचारलं पंढरीतल्या मालकानं, काय वाचतंय. सितोदंत पंगती हा. थंडीनं माझे दात वाजतेत, माझे दात वाजतेत. एवढं सांगितलं. सगळे खाणं झाल्याच्या नंतर सुदामदेवानं सांगितलं, चला सरपण कोरडं झाले. मगाच झालत. सरपणाच्या 3 मोळ्या बांधल्या, तिघांच्या डोक्यावर घेतल्या. चंद्रसेन पुढे, पाठीमाग सुदामदेव आहेत आणि या दोघांच्या पाठीमाग देव आहेत. असं कधीच होत नव्हतं. पण हे मुगदान माग राहिले. सुदामदेव देवाला कधीच मागत होत नव्हते. हा देवाला मदत घेत होते. पण आज भगवान म्हणले तू पुढे चाल, कारण देवाला बोलायचं होतं याला. एका ठिकाणी भगवंतानं पाठीला असं खुणवलं आणि सांगितलं, सुदाम त्रास होतो रे. देवा माझ्या डोक्यावर 2 मोळ्या देतोस का. नाही आईसाहेब मला बोलत्याल, आपण थोडा वेळ विश्रांती करू. विश्रांतीचं नाटक होतं. ऐका पुढे ऐका, भाविक कोणाला म्हणतात. आणि त्या 3 मोळ्या एका झाडाखाली ठेवल्या, थोडंसं बसले आणि भगवंतानं चंद्रसेनाला सांगितलं, चंद्रसेन थोडासा आराम कर, आम्ही पुन्हा काही बघतो, उद्यासाठी परवासाठी सरपण बघतो. पहा किती नाटक आहे. आणि सुदाम देवाला बाजूला घेतलं आणि देवानं सांगितलं, सुदाम तुला शोभते का रे. अरे तुला मित्र ही गोष्ट काही कळती का रे. तुला काही गरिबाविषयी अस्मिता आहे का रे. अरे मी दही दूध तूप खाऊन मठ्ठ झालेला व्यक्ती आहे. मी समर्थाचा आहे आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे ना. तो का भिकारी तोडाचे. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पण चंद्रसेनाचे मायबाप वारलेत रे, तर त्याच्या वाट्याचे हरभरे का खाल्लेस. सुदामदेवाच्या डोळ्याला पाणी आलं. भगवंतानं सांगितलं, मला माहित होतं कधी बी चुकलं की तू रडूनच जिरितोस. कधी बी चुकलं की तू रडून जिरितोस. सुदामदेवानं सांगितलं, कन्हैया आजचा माझा रडण्याचा भाव जिरवण्याचा नाही. मला सांगूच नको, हे पहिल्यापासून तुझे, पहिल्यापासून तुझे. आपण सोबत जेवायला बसल्याच्या नंतर मी कधी बी माझ्या भातातला 5% भात मी तुला टाकीत होतो. इतकं मी तुझ्यावर प्रेम केले. जाऊ दे रे मला. अरे ज्याचे मायबाप मेलेत त्याचे हरभरे तू खातोस, तुला काही वाटतंय का. भगवंतानं सांगितलं, कन्हैया याचा पुरामतीत अर्थ सांगतो. थोडंसं बाजूला सर. अरे दुनियात गेलं तरी तुझं तेच आहे. मला भूक लागली होती, सहन होईनं गेलं, पोटात कावळे पेटले होते आणि याच्या करता हरभरे खाली. काय सांगशील दुसरं तू. ऐक ना कन्हैया, ठेव ना रे माझ्यावर विश्वास. ठेव ना. बरं चाल. थोडं दूर नेलं. देवानं सांगितलं, दूर कशाला. ही गोष्ट चंद्रसेनाला कळू द्यायची नाही. चंद्रसेनाला कळाली तर ती गुरुमातेला सांगेल, गुरुवर्य सांदीपनींना सांगेल, माझे गुरुवर्य माझी गुरुमाता रात्रभर रडत बसेल रे कन्हैया, मला फक्त तुला एकट्यालाच उदित करायची. ठीक आहे देवा. ही हरभरे या विश्वातल्या समुद्रातल्या जलचराला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती.
या देशातल्या वानरांना सुद्धा खाऊ द्यायची नव्हती, पशु पक्ष्यांना खाऊ द्यायची नव्हती, रस्त्याच्या वाटसरूला खाऊ द्यायची नव्हती. देवा, पशु पक्ष्यावर जर मी इतकं प्रेम करत असेल तर माझं प्रेम चंद्रसेनावर किती आहे. मला चंद्रसेनाला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती. देवा, मला चंद्रसेन जर इतका आवडत असेल तर मला तू किती आवडतोस रे, किती आवडतोस तू मला. कडकडाटून मिठी मारली देवानं. सुदामा, मला सांग ना, तू एकट्यानं हरभरे का खाल्ले. देवा, या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता. या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता. दुर्वासानं सांगितलं, बेटांनो मला दिले नाही, तुम्हाला दिलेत, तुमचे घेणार नाही, पण जो कोणी हरभरे खाईल त्याच्या दारिद्र्याला सीमा राहणार नाही. तो भिकारी होईल, तो दरिद्री होईल. देवानं सांगितलं, सुदामा मग आपण तिघांना जर वाटून खाल्ले असते तर. ऐक न कन्हैया, अरे ज्याचे मायबाप भाकरी करता करता मेलेत रे, भाकर भाकर करून मेलेत. आज कुठेतरी आपल्या गुरुवर्यांची कृपा झाली म्हणून 2 टायमाला एक झाकणीभर भात त्याला खायला भेटतो रे. इतका गरीब माझा चंद्रसेन आहे. त्यानं जर हरभरे खाल्ले असते तर तो जन्मभर भिकारी झाला असता. आणि ऐक न रे देवा, ऐक न कन्हैया, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे रे, तू भिकारी होता कामा नये. देवानं सांगितलं, सुदामा तू ऐक न देवा, अरे दुर्वासानं सांगितलं या जन्मात तो भिकारी होईल. ते जर म्हणले असते ना जन्मोजन्मी भिकारी होईल, तरी पण मी हरभरे खाल्ले असते, पण तुला खाऊ दिले नसते रे कन्हैया, तुला खाऊ दिले नसते. महाराज, पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, मला षडगुण ऐश्वर्य माझे टिकून ठेवायचं काम माझ्या सुदामानं केलं. सुदामानं केले, सुदामानं केले. याची परतफेड करण्यासाठी गाव तर सोन्याचं दिलं इतकंच नाही, तर जगात सोन्याची गावं असणारे बऱ्याच लोकायला होते, पण सोन्याचा मसनवाटा असलेला हरिश्चंद्र दादा एकच व्यक्ती होता, ते फक्त सुदामदेव होता. सोन्याचा मसनवाटा दिला. महाराज, श्रुतीनं देवाला प्रश्न केला, असं का का देवा, इतके वेळे का झालात तुम्ही, मसनवाट्या सगळं सोन्याचं का दिलं. भगवंताला श्रुतीला बोलत असताना शब्द अपुरे पडले आणि डोळ्यातून जितकं पाणी वाहत होतं तितकं वेगात पाणी वाहत होतं आणि थरथर जगाचा पाप कापत होता. दोन्ही हात हृदयावर ठेवले. श्रुती, ए श्रुती, मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. हे देण्यासाठी मला श्रीमंत कोणी केलं असेल तर ते माझ्या सुदामानं केलंय. दुर्वासानं दिलेली हरभरे त्यानं न खाता आमच्या दोघांपैकी कोण्या एकाला जर दिले असते तर आम्ही दोघंही भिकारी झालो असतो. महाराज, दारिद्र्य स्वतः स्वीकारलं, पण देव दरिद्री होऊ नये इतका भाव ज्याच्या अंतकरणात आहे, म्हणून गाव सोन्याचं दिलंय आणि ही लोक त्याला आवडतात. पहिल्या कडव्या भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा,
ज्याचं दुसऱ्यावर इतकं प्रेम आहे का ती माणसं आवडतात. रावण मारला. रावण मारल्याच्या नंतर प्रभू विमानात बसले. रावणाचा अंत्यविधी झाल्याशिवाय बसले नाही बरं का. रामायणातला गोड शिष्टाचार पहा. हो. कधी कधी काय होते माहिती का, आपण एकच रामायण वाचितो मग आपल्याला दुसरं कळत नाही. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी रावण मेल्याच्या नंतर 9 कामं केले. रावणाचा अंत्यविधी पण केला गुरुवर्य. आणि रावणाच्या अंत्यविधीच्या अगोदर एक काम केलं, मंदोदरीला भेट दिली. स्वतःहून नाही, ती भेटी करता आज्ञा मागितली. मंदोदरी भेटायला गेलत्या प्रभू रामचंद्राला. तर रावणाचे 6 नातू जिवंत होते. 6. एक जण म्हणला, मी लय रामायण वाचिलं, मला नाही गवसलं. बाळूला कुठं म्हणलं, मला तुरीच्या पाट्यात गवसलं. वाचवणं सुंबळ्या, अरे आयुष्य कमी पडतं इतकं वाचायला दिले नंदूबाबा. फक्त आपण वाचित नाहीत, जगात प्रत्येक व्यक्तीला वाटतंय घाम कमी निघावून बंडल मोठं भेटा. आणि कमी घामानं भेटलेलं बंडल बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाही. मग जे पैसे बायकोनं केलेला स्वयंपाक खाऊ देत नाहीत ते पैसे संसारी इचकून टाकतील. त्याच्यामुळं कष्ट केले पाहिजे प्रत्येक क्षेत्रात. महाराज घासलंय, कष्ट केले, आज माणूस राज्य प्रसिद्ध झालाय. कष्ट घासायला पाहिजे कोणीतरी. ज्यानं त्यानं आपोआपली विद्वत्तेला त्याला धार द्या, तिथं तुमचं वजन प्राप्त होईल. महाराज या लोकांनी घासलंय या लोकांनी, त्यांची साधना केली. त्याच्यातली 6 नातू मंदोदरीला म्हणतात, आजी ज्यानं आमच्या आजोबाला मारलं त्याला भेटायचं कशा करता. मला गरज नाही बरे सांगायची, पण रामप्रभू मला भाविक सांगायचे. भाविक ज्यानं आपल्या आजोबाला मारलंय, माझ्या आजोबाला मारलंय, त्या रामचंद्रांना भेटायचं कशा करता. महाराज आजी किती हुशार होती पहा. तिनं सांगितलं, बाळांनो तुमच्या आजोबा इतका प्रचंड शक्तिशाली होता आणि एवढी असताना रामानं मारलाय काय. तुमच्या आजोबापेक्षा रामाकडे शिल्लक काय होतं हे बघण्यासाठी मला त्याला भेटायचंय. कारण माझा पती मारायची ताकद तर कोणातच नव्हती, रावण मारायची ताकद कोणातच नाही. मग तरी पण रामचंद्रांनी वानर सोबत असताना मारलाय. भाऊ तर एकटाच होता, मानवापैकी एकटेच लक्ष्मण होते. बाकी सगळे 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन 56 कोटी गोलांगुळ होते. मग मारला कसा. मला त्या रामात माझ्या पतीपेक्षा वेगळा काय गुण आहे ते बघण्यासाठी मला भेटायचे. आणि सूर्यास्ताला जाणार होता. मला वाटते 3, 3:30, 4 वाजलेले असतील. सूर्य थोडासा ढळलेला होता आणि 4च्या नंतर सावल्या कोणीकडे जाते आता, पश्चिमेकडे. बरोबर आहे ना. पूर्वेकून माणसं गुंगत येतो, गुंगत येत माणसं. चला, सूर्य ढळलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले आहेत. मंदोदरीने एका पवित्र व्यक्तीची अनुमती घेतली, कारण बिभीषण तिथं हजर नव्हते. पण बिभीषणाच्या पत्नीची अनुमती घेतली. माय मला रामचंद्रांना भेटायचंय. काय बिभीषणाची बायको रेडी असेल हो. तिने सांगितलं, ताई आधी जर कल्पना केली असती तर कपाळावर कुंकू संपत नव्हतं. चप, मला विधवा म्हणते, मी सती जाणार आहे. तिला विधवा कसं म्हणता येईल. महाराज काही लोक स्त्रीत्वाचा पुरुषार्थ, तिचा कोणाचा पुरुषाचा पुरुषार्थ असतो, तिचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ होता. मी फक्त तुझी अनुमती याच्या करता घेते. कोणी विचारलं कुठं चाललंय नवरा मेल्याच्या नंतर, तर रामप्रभूला भेटायला चालले असं सांग बाकीच्यांना. मी सोबत येऊ का. गरज नाही. फारशी बाई होती ती. आणि प्रभू रामचंद्राकडे गेल्यात. महाराज जगाचा बाप गालाला हात लावून बसलेला होता.
कारण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राच्या मनात शंका होती, आपल्याच्यानं रावण मरण का. ही पंढरपुरातल्या मालकाच्या मनात शंका होती. कारण देवाला काही लोक मारण्यासाठी लय बेजार व्हावं लागलं. कर्ण मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती का देवाला. आपलं भीष्माचार्य मारण्यासाठी काय व्हावं लागलं माहिती. पंढरपुरातल्या मालकाला लुगडं नेसावं लागलं होतं. लुगडं नेसणं म्हणजे हरिश्चंद्र दादा शिखंडी, गुरुवरे शिखंडी शिखंडी साधं रूप येते. हा, तुम्हाला किती रुपये दिले तर तुम्ही होताल महिनाभर. होऊ शकता का तुम्ही महाराज. एवढी पुरुषार्थी काही लोक होते. रावण सामान्य नव्हता महाराज. आणि देव गालाला हात लावून विचार करतोय मेलाच कसा. आणि तेवढ्या अवकाशात मंदोदरी तिथे आलेली आहे. मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्राच्या उजव्या मांडीच्या बाजूला पडली. मांडीवर नाही, उजव्या मांडीच्या बाजूला पडली. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचार केला, परछाई पडली, सावली पडली, पण पुरुषाची नाही स्त्रीची आहे. गालाचा हात काढला, दोन्ही हात छातीवर टेकले आणि एका स्त्रीची सावली पडली म्हणून त्या सावलीला लोटांगण घातले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने मंडोदरीच्या सावलीला नमस्कार केला. सावलीला बुवा ह्या रामायणात बघू नका, दुसऱ्या रामायणात पाच. हो, सावलीला नमस्कार केला. आणि मग फिरून पाहिलं. माय आलीस. हो प्रभू आले. नाही काय सेवा करू. काही नाही, जे काम होतं ते काम झालं. मला सती जायचंय, येते मी येणार आहे माय. तुला वाट लावण्यासाठी मी येणार आहे. अंत्यविधीला प्रभू हजर होते. पण प्रभू रामचंद्राने मंदोदरीला प्रश्न केला, माझं माय एक विचारू का, तू आलीस आणि परत कशी चाललीस. नाही म्हणे, माझं जे काम होतं का ते कामासाठी मी तुमच्याकडे आलते आणि ते काम झालं मी तुमच्यापाशी थांबू कशाला. माझं काम संपलं नाही, मी आले, मी परत चालले. पण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने विचारलं, माय मला तरी कळावं तू काम कोणतं घेऊन आलतीस. तर मला कळावं तुझं काम काय होतं. माझं एकच काम होतं, या विश्वामध्ये त्रिभुवनामध्ये माझ्या नवऱ्याला मारायची ताकद कोणातच नव्हती, कोणातच नव्हती. आणि ज्या अर्थी तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलंय त्या अर्थी माझ्या नवऱ्यापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे, ते बघायसाठी आलते. ते गुण बघायसाठी आलते. मग प्रभू रामचंद्राने विचारलं, तू पाहिला का. हो, मला 5-6 सेकंदात कळालं माझ्या मालकापेक्षा तुमच्याकडे एक गुण शिल्लक आहे आणि तो गुण शिल्लक असल्यामुळे तुम्ही माझ्या मालकाला मारले. माझ्याकडे कोणता गुण आहे. तुम्ही जिवंत स्त्रीला नमस्कार करताल, नवल नाही, परस्त्रीच्या सावलीला सुद्धा नमस्कार करतात, परस्त्रीला आई म्हणतात. हा गुण तुमच्याकडे, म्हणून माझ्या नवऱ्याला तुम्ही मारले. काय राम आहे महाराज. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम हे नाव पडे. जगात जितके पुरुष आहेत, या सर्व पुरुषातला उत्तम पुरुष कोण असेल तो रामचंद्र आहेत, म्हणून पुरुषोत्तम नाव पडलं. चला, बाकीच्या सगळ्या क्रिया केल्या. बिभीषणाला समाधी बांधायला लावली गंधमादनाची, हे कामं केली ना देवानं. आणि बिभीषणाला मग सांगितलं, आता तू राज्याचा कारभार कर, मी तुला जयपत्र पाठवून देतो आणि त्यावेळेला मग तुझा राज्याभिषेक होईल. मुहूर्त काळ ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध अनुरागी यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाल दिग्पाल चारू हास्य सगळे येतील आणि तुझा राज्याभिषेक होईल. मी निघालो. एक विमान दिलं बसायला देवाला. त्या विमानामध्ये मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र, जगज्जननी सीताई साहेब बसलेल्या आहेत, सीता मातोश्री बसल्या. महाराज अजूनही शंका आहे, त्या विमानात लक्ष्मण होते का. मग त्या विमानात जर लक्ष्मण बसले नाही तर मग लक्ष्मण अयोध्येत गेले कशानं. शंका आहे बरं महाराज, याच्यात शंका आहे, शंका आहे. महाराज आपल्याला जर चिठ्ठ्या दिल्या ना कोणी, धोतर पिवळे होते. मी मगाशी काय सांगितलं रवी बोला, आपण आरतीत म्हणतो योगी 28 विटेवरी उभा. नंदुबुवा जर कीर्तन करायला, भागवत करायला, रामायण करायला, शिवपुराणाला खालून चिठ्ठी दिली, 28 युगापासून पांडुरंग उभा आहे, तर त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. त्याच्यातले 11 युग आम्हाला सांगा. काय होईल बरं त्यांना. चालू कीर्तनात विठ्ठल जय जय नाही, आताच नाही, असं होईल का नाही. म्हणून पाहुणी ग्रंथ करावी कीर्तन. ऐकूनी कीर्तन नाही, पाहुनी आधी ग्रंथ पाहायचे. विचारू शकते, द्या सोडून. ही लोक सामान्य आहेत, आपली क्यू करतेत. ज्या दिवशी ही तरुण पुढे विद्वान होईल का, ही चिठ्ठ्या द्यायला सुरुवात होईल, त्या दिवशी आपली संख्या किती वाढती का कमी होती. बा विठाला विठाला. मग लक्ष्मण प्रभू रामचंद्रासोबत त्या विमानात होते. पुन्हा एखाद्या कीर्तनात सांगायला तर राहू द्या ती गोळी वापस.
घाम याचा सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्या की रिॲक्शन येत असते. राहू द्या ती गोळी पाठी. एक जण म्हणला तुलाच येत नाही असं समज. तुम्ही हुशार होण्यासाठी एक एक गोळी मागत होत असतो. शोधा शोधा शोधा. घाम आला पाहिजे तुमच्यापाशी कीर्तन करताना आम्हाला. शोधा. आणि विमानात बसून मर्यादा पुरुषोत्तम आणि रामचंद्र निघाले. विमान एका जंगलात थांबलं. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. 2 हार गळ्यात घातले होते. 2 हार. महाराज सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये त्रिजटेनं घातली आणि सुवर्ण कमळाची माळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यामध्ये. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल? किती रामायणकार मेल्यावर सुधरताना तुम्ही सांगा मला. पहिली गोळी घाला. विभीषणाच्या मुलाचं नाव सांगता येईल तुम्हाला? नाही. वा, याच्यामुळे आमचं शिजत आहे. तुमचं काय झालंय? कीर्तनाला दम नाही. काय किडा होता का? काय करणार आहे ते? मी एवढा मोठा खपक्या किडा ते काय करतो माझ्या पुढं? हो. त्याचं बटन कुठे रे? नाही अजय, तू घरचा होतास, तू डिलीट केला असतं. पण घ्यायचे मोबाईल चालू आहेत ना. तुम्ही माझ्या कष्टा दिवशी तू लावला असता पुन्हा, त्याच्यामुळे बंद केलं. विठाला बापू सुवर्ण कमळाच्या माळा होत्या. जेवायचं बरं जाताना पुन्हा. रविवार तुमचं राहिलंय. वाघ जेवणारे जेवत इतकं वाजिल्या. फासोळ्या मोकळ्या होत्या. कुस्ती खेळल्यापेक्षा कुस्ती येईन. ठीक आहे, साधे कधी. बापू चांगलं घर आहे तुमचं. रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. बरं, आम्हाला तसं घर नाही भेटावं, निदान सोपे तरी भेटावं. विठाला आनंद. आपल्याला बसायला भेटलं ना बरं बुवा. याच्यापेक्षा काय करायचं? ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्या बाईनं आपल्याला चहा द्यायला. ज्या माऊलीची चप्पल पाहायला भेटत नाही रवी आपल्याला त्या माऊलीनं चहा आणून द्यायला. याच्यापेक्षा श्रीमंती कोणती बघता? आपली का जात विचारली, का आपलं का कुळ विचारलंय, का आपले पैसे विचारलेत? फक्त आपण वारकरी म्हणून पाहिले, म्हणून आपण चांगलं वागायला पाहिजे. चला. सुवर्ण कमळाच्या माळा स्वामीजी गळ्यात. विमान थांबल्या गेलं. सीताईब साहेबांना सांगितलं, प्रभू हा परिसर पाहिल्याच्या नंतर अंगाला काटे येते तू माझ्या सतीश बुवा. सीताई साहेब म्हणतात, देवा हा परिसर पाहिल्यावर माझ्या अंगाला काटे येते हो. याच परिसरात रावणानं मला विमानात टाकून नेलतो प्रभू. मला या परिसरात थांबा वाटत नाही. चला, अयोध्येची जनता आपली वाट पाहते. आपल्यावर कृपा करणारी अयोध्येतली लोक कितीतरी आपल्यासाठी उपवास आहेत. महाराज प्रभू रामचंद्रासाठी 14 वर्ष गर्भपोटातच राहिले. पारे दादा, लेकरू सुद्धा बाहेर आलं नाही. गर्भातल्या पोरानं विचार केला की ज्या राज्यात देव नाही त्या राज्यात वापस जन्माला यायचं नाही. 14 वर्षापर्यंत गर्भपोटात राहिले. काय काय प्रेम असलो प्रभू रामचंद्रावर. गर्भ सुद्धा पोटात राहिले. आपल्याला एकच 12 वर्ष गर्भ लवला सुखाचार्य. पण अयोध्येमध्ये कितीतरी काही गायी जणल्या नाही, काही गायी जणल्या नाही आणि जणलेल्या आटल्या नाही. अयोध्येत रामप्रभूच्या अगोदर ज्या ज्या गायी जणल्या त्या परत येऊस तर आटल्या नाही, आणि ज्या पोटोशी होत्या त्या रामप्रभू येऊस तर जणल्या नाही. हा अयोध्येतला पुरुषार्थ आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रावरचं हे प्रेम होतं महाराज. हे प्रेम होतं. काय अलौकिक मुद्रा असेल, काय क्रिया असेल महाराज, काय भाव असेल तो, काय नाविन्य असेल ते. महाराज देव येईपर्यंत बाळाला जन्म द्यायचा नाही, आणि या अयोध्येतल्या लोकांना दूध भेटणार नाही म्हणून देव येऊस तर आटायचा नाही. हा, इकून जिजा भीतीला टेकले. जिजा इकून भीतीला टेकले. गावातल्या 7-8 बाया रडायला, बाई कसे दिसायलेत. तिकून जिजी बसलेली, इकून जिजी बसलेली. लगेच भावकीच्या एका बाईनं तुटक्या दांड्यात चहा आणला. किर्लोस्कर इन्नाचा आईल. सगळ्या बायकाला द्याला. कसा? जिजीला म्हणले घ्या ना. कसा घेऊ? मी म्हणला असा घे ना. घटा घटा सुट मिऱ्याचा चहा जिजीने प्याला. जिजा
नंदूबा भीतीला टेकिलेली, रुपया लावलेला, उदबात्या लावलेल्या, आणि जिजा भीतीला असताना जिजीनं चहा प्यावा. महाराज अयोध्येतल्या गायीनं वासराला जन्म नाही द्यावा. काय आपण बसतो का त्याच्या तराजूमध्ये? काय लायकी आहे का आपली त्या पशुची तरी त्यांच्या सोबत बसायची आपली? हे प्रेम आहे महाराज. आई साहेबांना सांगितलं, प्रभू मला थांबा वाटत नाही तर चला. ऐक ना सीते, सीते ऐक ना ग, तुझ्या गळ्यातली माळ दे ना, दे ना तुझ्या गळ्यातली माळ. आई साहेबांना सांगितलं, प्रभू पूर्ण वनवासात वनवास स्वीकारलाय. माझ्या मैत्रिणीनं घातलेली हार आहे, माझ्या मैत्रिणीनं घातलेला सुवर्ण कमळाची माळ आहे. ही माळ माझ्या घरच्या जावायला द्यायची, माझ्या घरच्या जावायला द्यायची. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, मला उर्मिलेच्या गळ्यात ही माळ घालायची. का? तिनं नवऱ्याला आपली सेवा करण्यासाठी अनुमती दिली. लक्ष्मण उर्मिलेच्या कृपेने आलेत. महाराज ज्याची बायको खटाळे का, त्यानं सप्त्यातला कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. गळ्यात शपथ खोटं सांगत. हा, ज्याची बायको भिकारचोट आहे का, सूर्यवंशी, तिच्या नवऱ्यानं कोणताच महाराज घरी न्यायचा नाही. हा, ज्याची बायको उदार सतीश बुवा, त्यानं माणसं घरी न्यायचे. ज्याची बायको सुगरण उदार, त्यानं न्यायचे. महाराज लक्ष्मणजीची, उर्मिला मातेची कृपा होती. महाराज या सगळ्यानं फळं खाल्ले, लक्ष्मणानं का नाही खाल्ले? विश्वाच्या पाठीवर 3च लोकांच्या करंगळीतून अमृत येत होतं. एक इंद्राच्या, म्हणून मानधाता वाचले. मानधाताचा पुत्र स्वामीजी मुचकुंद, भगवंताचे पहिले सेनापती, ते वाचले. आणि तिसरी व्यक्ती सांगतो उर्मिला, जिच्या करंगळीतून अमृत येत होतं. आणि ती परमेश्वराचा एक, तिनं रामप्रभूचं भजन केलं नाही. डोक्यातलं काढून टाका तुम्ही, रामप्रभूचं केलं नाही. ती एकच म्हणायची, पती परमेश्वर आहे ना महा. आणि भगवान प्रसन्न झाले. शिवजी काय देऊ? एकच द्या, माझे मालक वनवासात पाणी पण पित नाहीत, माझ्या करंगळीतलं अमृत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. महाराज हा भारत देशातल्या स्त्रियांचा पुरुषार्थ आहे. म्हणून या देशाची ओळख देशातला पुरुष म्हणून नाही, या देशातली स्त्री म्हणून आहे. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची ओळख ह्या देशाची स्त्री आहे. माझ्या माईंनो, याच्याकरता मी कधी कधी बॉम्ब टाकतो तुमच्यावर. तुम्ही चुका करी जाऊ नका, चुका करी जाऊ नका. बापू, जगात केवढा जरी माणूस श्रीमंत असेल, विद्वान असेल, पोरांना वेळ देऊ शकत नाही. पोरांना त्यांची आई वेळ देऊ शकते. म्हणून या देशाची स्त्री चुकतात. वेळ संपला की बरं त्यांना हाय कवर कवर संघचे फुटल्यावर माणूस पडतो बरं. रोजच्या कीर्तन करायला असंच म्हणत होते का तुम्ही? महाच कोण दुश्मन झाले का माहिती तुम्ही? जाऊ द्या, चला मग तरी काय मीटर जळत. येरी भंगिरे 3-3 वाजूस तर मोबाईल हिचकायले. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अरे सकाळीच त्याला बायकून थोतर लाल होस तर हाणलंय, आणि त्याला शुभेच्छा द्यायला त्याच्या तुझ्याकडे आल्या तर तू रूम नेन हानीन. विठाला प्रभू, मला हे हार उर्मिलेला न्यायचा आहे, मला उर्मिलेला न्यायचा आहे. की एवढ्या वनवासात मला मैत्रीण चांगली भेटली त्रिजटा, आणि तिने मला सुवर्ण कमळाची माळ घातली. ही माझ्या जावाच्या गळ्यात घालायची. देवानं सांगितलं, शेते ऐक ना, तुला द्यावा लागती माळ, द्यावा लागती. 108 सुवर्ण कमळ सीतेच्या गळ्यात, आणि 108 सुवर्ण कमळ प्रभू रामचंद्राच्या गळ्यात. दोन्ही मिळून किती झाले? 216. पिंडाला सुपाऱ्या किती असतात? देवबापा आहेत का इथं बसलेले कोणी? पिंडाला सुपाऱ्या किती? सिद्धेश्वर बुवा 16. पिंडाला सुपाऱ्या किती? 16. आजच्या कीर्तनात सांगायची गरज नाही, पण मला पुरावा द्यायची म्हणून. इदन्न मम भय रक्त चंदनो आरक्तः भावाति अंगुष्ठादि स्नान भय व्याप्तः पितरोजनः लुप्त पिंडो भय व्याप्तिस्ततेव चः विश्वर विश्वनाथरनाथर भय व्याप्तिस्ततेव चः पुनितो गंगोदको आपांपति तिरायाम सर्व साक्षीभूतायाम देवदेवगणा सर्वां पितृगणास्ततेव च. हे 27 वर्ष पुरे म्हणत होतं. मेमरी कार्ड चांगलं आहे बरोबर, त्याच्यामुळे ते डिलीट होत नाही ना, म्हणून तर मोबाईल मी कमी मेमरीचा घेतलाय. नाही मला काय, मी एक टेम्पो भर मोबाईल घेईन ना, माहित का पैसे नाहीत का काय नाही. पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू? त्याच्यामुळे आपल्याला आता लुगड्यावरच मारायचं, आता गाऊन नाही घालू. त्याच्यावर नको दिसलं आपल्याला, त्याच्यावर मारायचं. 16 सुपाऱ्या लागतात. फुलं किती आहेत? 216. सतीश बुवा, सीताई साहेबाच्या हातातला गळ्यातला हार घेतला. महाराज लक्ष्मी कृपा पात्र हार आहे. लक्ष्मी, श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, म्हणून माणसाच्या प्रत्येक नावाच्या अलीकडे श्री लावल्या जाते. श्री म्हणजे लक्ष्मी बरं.
श्री म्हणजे लक्ष्मी. आणि सुदाम देवाला शय शब्द होता. शय म्हणजे दारिद्र्य. हा, ते पुसलं. भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे, विधी लिखिता ते मोडून लिहिले प्रभूने भीक न मागावे. काय काय ताकद. शय शब्द काढून काढला आणि श्री टाकला तिथं. श्री शब्द लागतो आपल्याकडे. देवानं सांगितलं सीते तुझा हार लागतोच. आणि सगळी फुलं विमानात उभं राहून दक्षिणेकडे तोंड केलं आणि दक्षिणेकडे तोंड करून प्रत्येक श्लोकाचा उच्चार करून त्या एका याचा शब्दाचा उच्चार करून एक फूल असे 216 फुलं खाली टाकून दिले. सीतेनं सांगितलं काय प्रभू मी काय बोलू तुम्हाला. जाऊ द्या बरं, माझ्या गळ्यातला हार तुम्ही टाकायचा होता, तुमच्या गळ्यातला का टाकला. अयोध्येतल्या लोकांना सुवर्णकमळाचा हार बघा नसता वाटला. महाराज ऐका भाविक कोणाला म्हणतात. आता प्रभू रामचंद्राने विचारलं सीते ऐकायची मानसिकता आहे का मी हार कोणाला टाकलाय. या प्रांतातून जाताना लंकेश राजा रावणाच्या तडाख्यातून वाचविण्यासाठी तुला कोणी मदत केली. सीतेच्या तोंडातून वाक्य पडले. एक पक्षी होता त्याचं नाव होतं जटायू. त्याचं नाव होतं जटायू. सीते ज्या जटायूनं तू वाचावा, तू एका धर्माच्या बाहेरचं कृत्य करणारा राक्षस. एका गोष्टीनं सांगत नाही बरं का. ज्ञानोबराचा एक पुरावा देतो. हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. धर्माचं लक्षण सांगितलं आनंदीतल्या मालकानं. धर्माचं लक्षण हे आसो वनिता आपुली कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जिया परी. पुन्हा ऐकतोय. शूद्रा घरी आघवी पक्वान्य हाती बरवी ते द्विजे केवी सेवावी दुर्बळू झाला. मरायला टेकला तरी ते खाच नाही. कशी असू दे आपली पत्नी भोगिता तेची भली जिया परी. रावण या मार्गातून नापास ठरला रावण. अहो लक्ष्मीपेक्षा सुंदर पत्नी आहे. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी. काय वैभव महाराज रावणाचं. तरी पण सीतेकडे पापात्मक दृष्टीनं का पाहलं. आणि हे सीते धर्म बाह्यकृत करणाऱ्या राक्षसाच्या तावडीतून तुला सुटका व्हावी याच्याकरता त्यानं स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. आणि ज्यानं प्राणाची आहुती दिली त्याचं पार्थिव इथं पडलं ग सीते. इथं पडलं. मी त्याला भडाग्नी दिला आणि त्याला त्याच्या रुष्टतेतून मुक्ती मिळावी, त्याला सद्गती मिळावी. आयन संपलत. युद्ध रामप्रभूचं आणि रावणाचं दक्षिणायनात झालतं का उत्तरायणात झालतं. पहिला याचा ठोका पहा. विठाला महाभारतातलं युद्ध कोणी आयनात झालतं दक्षिणायनात का उत्तरायणात. महाभारत द्वापार युगातलं. मग सांगतो तुम्हाला करता युगात त्रेता रामप्रभूचं युद्ध. मला सांगा कौरव पांडवाचं युद्ध कोणी आयनात झालतं दक्षिणायनात का उत्तरायणात. हा नाही ते सोडा. पण युद्ध कशात झालं. शाबास वा. आता 15 मिनिटं कीर्तन शिल्लक. विठाला विठाला. महाराज याच्याकरता चांगले श्रोते पुढे असले पाहिजे. देखुनी दक्षिणायन अति घोर, देखुनी दक्षिणायन अति घोर भीष्मी ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. हे काळासी सारोनी आदुर स्वशरीर रक्षिले देखुनी दक्षिणायन अति घोर. 22.5 दिवस लागायचं राहिलं होतं. तै सारोनी दक्षिणाधिपती. आणि मग त्याला सांगितलं ए थांब तिथं मला उत्तरायणात मरायचंय. म्हणजे दक्षिणायनात युद्ध झालं. रामप्रभूचं युद्ध सांगता येईल कोणालाच नाही सांगताय. मग मी कुठे गुत्त घेतलंय. विठाला विठाला ए मासोत्तरी शांत्यागळी पवित्र कर्माची नवाळी आता तर्पण विधी आगळी करण्याची ओ. त्या रक्त पुष्पाचे निभावे पितर तृप्त लाघवे कुळी उत्पन्न सजज जय प्राप्त हो. कारण हा एका पवित्र कुळातला होता. मिरे मिरे कश्यपाचा नातू. कोण होता जटायू. मिरे कश्यपाचा नातू
जटायू नामे विख्यातू. पैठणचे मालक सांगतात, मी जटायूचा, मी कश्यपाचा नातू आहे, जटायू नावानं प्रसिद्ध आहे. आणि मग या सर्व सुवर्ण कमळाच्या पाकळ्या लालसर होत्या. कमळ कोणतं आहे? सुवर्ण. त्याचा देठ पिवळा पण पाकळ्या लाल. आणि आरक्त पुष्प, देवीला फुल लाल, देवीला फुल लाल, भगवान शिवजीला फुल पांढरं, पांडुरंगाला मंजूळ, गणपतीला लाल आणि पितराला फुल लाल, सूर्याला फुल लाल. पूजेला जर बसले असतील आणि मी पूजा करणारा जर हिशाबात असेल, लाल फुल नसेल तर कुंकुवामध्ये फुल बुडवायचं. येती पूर्वां भास्करोस्ततेव चहा प्रकाश देवतां दिवाकरा ततः आरक्त पुष्पम समर्पयामिहि. मग सूर्याकडे ते कुंकू लावून लाल फुल फेकायचं. हा, आता देवीला आणि गणपतीला लाल जर फुल नसेल तर ये ऋतुपुष्प तथैव च यत् प्रियजनाय आकाले सतस्रवानां ऋतुपुष्पम तथैव च समर्पयामि. या ऋतूमध्ये हे जगदंबा, हे गणेशा, या ऋतूमध्ये या झाडाला हे फुलं आलेत, आता आमच्याकडे लाल फुल नाही, माफ कर, तथैव च समर्पयामि. हा काल सिद्धांत आहे. चला, फुलाचा देठ पिवळा पण फुलाच्या पाकळ्या लाल. तर्पण विधी केला. महाराज सीतेने विचारलं, देवा इतकं कशा करता केलं? सीते, या देशातले पक्षी सुद्धा इतके शक्तिशाली आहेत, या जटायून रावणाची अर्धी शक्ती संपील ती. आपलं कापट्य आता इथून पुढे रामापुढे चालणार नाही. आपलं कापट्य मला शत्रूची शक्ती आजमावून घेतली. आणि सीते, तुला कोणी नेलंय हे यानं सांगितलं होतं, तुला कोणी नेलंय यानं सांगितलं होतं. तरुणांनो ऐका, उद्या 19 तारीख आली, छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा आहे, प्रगट दिन सोहळा आहे. महाराज नुसती बिल्ली लावून फिरू नका, दाढ्या वाढून नुसत्या चंद्रकोर लावू नका. हा, असं तर लय स्वांगात बी करता येतं लोकायला. पहिला क्रम, उद्याच्या 19 तारखेपासून ज्याचे मायबाप जिवंत आहेत, दिवसात एकदा मायबापाच्या पाया पडायचं. माझ्या छत्रपतीला वरी आनंद होईल, आई वडिलाचं दर्शन घ्यायचं. तुम्हाला सांगतो, जिच्या कपाळावर कुंकू आहे तिनं दिवसात सकाळी आंघोळ झाल्या पहिलं पप्याच्या बापाच्या पाया पडायचं. जी पप्याच्या बापाच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते, तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण. काय पुण्य नाही तिला. मालकाच्या दर्शनात तिची देवावरी सत्ता. आणि तुम्ही आई वडिलाचं दर्शन घेण्यात ताकद किती माहिती का? युग सांगतो मी एखाद्या कीर्तनात, हे अजय मला आठवण करून दे रे, 15 युग सांगतो आणि पुढच्या याच्यात मग नंतर 13 नंतर सांगतो, पण एकाच दिवशी नसते. सांगू ना आपण दुसऱ्या कीर्तनात. आता यायला कामाला लावलंय, त्याच्यातले 10-11 तुम्ही लक्षात घ्या युग कोणते. त्याच्यातलं एक सांगतो, ताम्रद हो युगो जना. हा बस झालं एक. आता हो, याच्यातलं एक सांगितलं, तुम्हाला माहित नसणार. काय सांगू लागलो? हा, आई वडिलाचं दर्शन. हा तिथं सांगतो, आई वडिलाचं दर्शन. पुंडलिक रायाने यज्ञ केला नाही, तपश्चर्या केली नाही, भजन केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. 28 युगापासून आई देव जगाचा बाप उभा केलाय. ही दादा मायबापाच्या सेवेची ताकद आहे, इतकी मोठी ताकद आहे. आपण अडचणीत हात घालतो, इचून निघतो, ओरिजिनल करतच नाही. हो, आमच्याकडे एका महाराजांनी सांगितलं, 5.5 किलो गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाका, त्याच्यामध्ये 1-2 पळ्या तेल टाका, त्याची कणिक मळा, त्याचा दिवा करा, शेरभर त्याच्यात तेल टाका, कणगुळीसारखी वात करा, दक्षिणेकडे तोंड करून लावा, लक्ष्मी येती. ह्या बाईनं दिवा लावला, कचून खीर खाल्ली होती, झोपी गेली. 5-25 कुत्रे आले आणि सगळ्या दिवा खाऊन गेले. आणि कुत्र्यानं दिवा खाल्ला आणि तिच्याच दारात संडास केली. त्या दिवशी बोरची मोटर खराब झाली. रोजदार लावून पाणी आणलं, अंगण धुवून काढलं, लक्ष्मी आलीच नाही. उलटे घरातले पैसे रोजदाराला गेले. असं नसतं फुलाबाई, चतुरा, द्वारका, वचाबाई, मंजुळा, असं नसतं बाई. असं केल्यानं जर पैसे आले असते तर मी तिथंच बसलो असतो दिवे लावीत. विठाला विठाला.